हाय गाईज, तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊनच आहे. आणि आजचा ब्लॉग आपला राहणार आहे एकविराला चाललो मी, कारण उद्या एकविराची पालिका आहे म्हणून आज एकविरा चाललो. आणि बरंच वेळ झालं रुईची इच्छा पण होती, ती माझ्या कधीपासून पाठी लागलेली काय मला पण एकविरा जायचं, मला पण एकविरा जायचं. नेक्स्ट टाईम मी गेलो तेव्हा तिला घेऊन नाही गेलो, तर आज वाटलं तर बरं चाल तिला घेऊन जातो. कधीपासून इच्छा होती तर आज तिला जातोय घेऊन, कारण ती माझ्या कधीपासून पाठी लागली का मला पण यायचं एकविरेला. आता घेऊन जातो. तर बघा पुढे ब्लॉग कसा राहतो, कंटिन्यू बघत राहा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता पुढे आपण. रोहीला चप्पल घ्यायला आलेले आणि सस्ते कमाल रस्ते कमाल सस्ते में निपटाया है. 150 रुपया देखा, 150 रुपयाला. आता आम्ही बस स्टेशनला उतरले आहेत. आता चालल्यावर तिकीट काढतोय, तिकीट वगैरे काढून घेतात. तुम्हाला दाखवतो तिकीट वगैरे काढतोय बघा. आता ट्रेन आलेली आहे दादरसाठी. दादरवरून पकडणार आहेत आम्ही ट्रेन. आता दादरपर्यंत ह्याच्यामध्ये जाणार आणि इथून मग चेंज करणार. आणि आता दादरला उतरले आहेत. इथून आता ट्रेन पकडायची आहे लोणावल्यासाठी. आता दादरला जस्ट उतरले आहेत. इथून आता ट्रेन पकडणार, मग निघणार लोणावल्याला. आणि गाईज आम्ही 5 जण चालले आहे. वसईवरून आले इथे आणि आता मी लोणावल्याला अशी कशी जाणार, इथे जायला पाहिजेत ना. हा भौतिकला काय अक्कलच नाही, मूर्ख आहे मूर्ख. आणि आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलेले आहेत. कल्याणला पोहोचलेले आहेत. आणि आता कल्याणवरून सुटलेली आहे ट्रेन. कल्याणवरून सुटलेली आहे ही आमची मंडळी. कोणी समोसा देतो का समोसा. आणि आमची मुठ्ठा, माझी मुठ्ठाई. हे बघा प्रेमात पडलेली माणसं, कधीपासून नेटवर्कची वाट बघते. आणि कर्जतवरून आता ट्रेन सुटलेली आहे. आणि बघ फुकट लोक खायला लागले आहेत. हे लोक ह्यांच्या लोकांचं खाऊन झालं आहे. आणि हा बघ कसं वाचतंय. आणि बघ मुठा मोठू आमची खाते. आणि घाट लागलेला आहे खंडाळ्याचा. घाटामध्ये आहेत खंडाळ्याच्या घाटात. आणि आता आम्ही लोणावळा उतरलेले आहेत. आता लोणावळा उतरलेले आहेत. आता पुढे तो आम्हाला घ्यायला येतात. साहिल आणि दर्शन घ्यायला येतोय. आता चला पुढे जातो आणि बघा तिथे पुढे. आणि फायनली माय डेस्टिनेशन. आणि पोचलेले आहेत आम्ही लोणावळ्याला. हालत खूप खराब झालेली आहे गाईज. आणि आता दोघं जण घ्यायला येतात. साहिल आणि दर्शन घ्यायला येतात आम्हाला सगळ्यांना. आणि फायनली पोचलेले आहेत एकविरेला. आणि आम्ही आता खायला आलेले आहेत. ऑर्डर वगैरे केलेली आहे. गुड मॉर्निंग गाईज. उठलेलो आता. जस्ट उठला, फ्रेश वगैरे होतोय आणि मंदिरात दर्शन वगैरे घेतोय. बघा पुढे मग ब्लॉग कंटिन्यू. हे सगळे झोपलेले आहेत. बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मॉर्निंग व्ह्यू. तर आता आम्ही चाललेले आहेत ब्रश आणायला. ब्रश विसरलेलो, ब्रश आणायला चालले आहेत. ब्रश आणि कोलगेट. तर बघा पुढे ब्रश वगैरे कोलगेट घेतात, तुम्हाला दाखवतात. आणि आम्ही एवढं सामान विसरलेले आहे घरून, आता घेतलं इथून. आणि दुसरी पालखी चाललेली आहे.
आणि फायनली आता रेडी झालेले आहेत आम्ही दोघं. आता आम्ही चालले दर्शनासाठी. तर बघा कसं वाटतं आउटफिट कशी वाटते बघा. आता आम्ही चाललेले आहेत वरती दर्शन घ्यायला. पुढं बघत राहा. दर्शन वगैरे घेतलं तर तुम्हाला दाखवतो. आपल्या कारवाई होईल अशी फायनली पोहोचलेले कुठल्याच प्रकारची त्यांची इच्छा नाही. आपण सहकार्य करा, आपल्याला ते सहकार्य करतील याची आपण नोंद घ्या. चुकी ही आपलीच असते, परंतु आपण सर्व खापर आई मात्र फक्त 2-3 लोकांनी येत आहे, सर्वांनी स्टेजवर यायचं नाही. साखर गोलीवाला विकास गण नाश्ता करायला आलेले आहेत. नाश्ता करायला मिसळ मागवले खायला या लोकांनी. माझा विचार नाही केला यांनी. आणि पालखी आलेली आहे.
एकविरा आईच्या गडावर शिवाजी महाराजांचा ड्रोननी फोटो केलेला आहे. तर बघू शकता किती भारी दिसतोय. हा पण बघा किती सुंदर आहे फोटो. काय वाटतं बघा, काय ड्रोन शॉट आहे आता. आणि आता रेडी वगैरे झालेले आहेत. आम्ही चालले आता मंदिरावर दर्शन घ्यायला. सगळेजण सगळे रेडी झाले बघा. होय आणि ते आज पण परत आलेले दर्शन घ्यायला. आज पण भरपूर गर्दी आहे. भरपूर गर्दी असतो. आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहेत खाली रूमवर. तर चला काही चाललेले आहेत आता घरी. आता निघतात इथून. आणि यांचा मेकअप काय चालू नाही, संपत नाही. आणि त्यांची मोठी कंटाळी आहे रुई. चला आता भेटू तुम्हाला लोणावळा स्टेशनला डायरेक्ट. काहीच आमचा ब्लॉगर थकलेला आहे. बघू शकता तुम्ही कसं झोपलाय ते. आणि आमची मंडळी ती पण थकलेली आहे. झोप झोप, टेन्शन नको घेऊ. आता दादर येईलच इतक्यात. काहीच मी जास्त जोरात धावत नव्हती म्हणून आमची वसईची ट्रेन सुटलेली आहे. आणि आमचा ब्लॉगर खूप चिडलाय माझ्यावर. मला खूप काय बोललाय. आणि आता संतापाने झोपलेला आहे. बघू शकता तुम्ही. भेटू आता आपण दादरला पोचल्यावर. बाय बाय गाईज. गर्दी कमी झाली बघा. माझ्या ट्रेनमध्ये व्हिडिओ काढा. आणि आम्ही वसई स्टेशनला आता पोहोचलेलो आहेत. आता रिक्षातमध्ये चालले घरी. चला ब्लॉग इथेच एंड करतोय. तर भेटू आता आपण पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.